हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास घेत आहोत, ज्यामध्ये की आपण पूर्ण बेसिकपासून आरीवर्क कशा पद्धतीने करायचे हे शिकलेलो आहोत। तर बेसिकचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत। जर तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये एकदम आरीवर्क शिकायचा असेल, स्वतःचं ब्लाऊज किंवा कस्टमरचे ब्लाऊजसुद्धा स्टिच करायचे असतील, म्हणजेच वर्क टाकायचं असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिलेपासूनचे व्हिडिओ आहेत ते नक्कीच बघा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ जे आहेत ना तुम्हाला अवघड जाणार नाहीत, काही माहिती तुमच्याकडून राहणार नाही। जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण डिटेलमध्ये आपले व्हिडिओच्या चॅनलवरती आहेत, तर एक एक व्हिडिओ नक्की बघा। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे तेच बघूयात। आपण अशा प्रकारचं कटवर्क बघितलेलं आहे, त्यानंतर फॅब्रिकचा यूज करून पॅचवर्क बघितलेलं आहे, त्यानंतर आपण नेट फिक्सिंग बघितलेलं आहे। आता बरेचसे पूर्ण व्हिडिओ आपले आजपर्यंत कव्हर करून झालेलं आहे। जेवढं काही बेसिक आणि ॲडव्हान्सचं नॉलेज लागत आहे, तर ॲडव्हान्सचे आपण 2-4 व्हिडिओ सुरू केलेले आहेत, पण बेसिकचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्या झालेले आहेत। जर तुम्हाला सुद्धा आरीवर्क शिकायचं असेल तर बेसिकचे व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून पुढचे ॲडव्हान्सचे व्हिडिओ तुम्हाला सविस्तर समजतील, काही अडचणी येणार नाहीत। तर ॲडव्हान्सच्या व्हिडिओमध्ये आजचा एक आपला पार्ट असणार आहे, जे की मी तुम्हाला अशा पद्धतीचे कुंदनचा म्हणजे कट्स पाईपचा यूज करून आणि शुगर बीट्सचा यूज करून एक अशा पद्धतीचं फ्लॉवर शिकवणार आहे, की जे की आपलं ॲडव्हान्समध्ये येणार आहे। ह्या फ्लॉवरचा यूज आपण ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये स्लीव्जवरती, गळ्यावरती जो डिझाईन आपण आखतो ना, अशा पद्धतीचा फ्लॉवर जो आहे ना तो आपण ड्रॉ करतो, मग त्यावरती कशा प्रकारे आपल्याला डिझाईन बनवायचं आहे हे आपण बघणार आहोत। आता हे आपल्या कट्स पाईपचा यूज करून कशा पद्धतीने आपल्याला हे फिल करायचं आहे ते आज पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। आता काही दिवसांपासून आपले व्हिडिओ थोडेसे लेट झालेले आहेत, पण आता आपण कंटिन्यू व्हिडिओ चॅनलवरती आपल्या टाकत आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलात तर सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला सुद्धा व्हिडिओ थोडासा महत्त्वाचा जरी वाटला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील किंवा व्हिडिओमध्ये काही अडचणी येत असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता। आणि पूर्ण आपला क्लास एकदम फ्रीमध्ये असल्यामुळे तुम्ही एकदम फ्रीमध्ये हा क्लास घरी बसून शिकू शकता। तर मी एक एक व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती शेअर करत आहे। इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत ना ते आपले कंटिन्युअसली येणार आहेत, त्यामुळे नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आजच्या ह्या कामाला सुरुवात करूयात आणि त्यासाठी लागणारं साहित्य सर्वात आधी बघूयात। आपल्याला ह्या प्रकारचे कट्स पाईप लागणार आहेत, छोटे कट्स आहे। आता शुगर बीट्स मी ते घेतलेले आहेत, अशा प्रकारे मी डब्यामध्ये शुगर बीट्स भरून ठेवलेला आहे। आणि असा आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे, हा जो आपला थ्रेड आहे तो जरी थ्रेडचा कॉटनचा थ्रेड आहे, मध्ये पॉलिस्टर नाही, मध्ये आतमध्ये कॉटन आहे, त्या पद्धतीचा जरी थ्रेड आहे। तुम्ही इथे साध्या थ्रेडने सुद्धा हे वर्क करू शकता, पण मी जरी थ्रेडचा यूज करणार आहे। आणि ही आपली रेग्युलर जी निडल आहे, वुडनची निडल, ती आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण हे सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण जे आहे ना जरीला गाठ मारून घेऊया आणि रिंगच्या खाली धागा ठेवून आपली जी पहिली प्रोसेस असते ती कंटिन्यू करूयात। आता सर्वात आधी इथे आपल्याला अशा प्रकारे हा जो राऊंड आहे ना, हा जो गोल आहे, त्यावरती आपल्याला कोणत्याही पॉईंटवरती सुई ठेवायचा आहे आणि खालून जो आपला थ्रेड घेतलेला आहे तो असा वरती काढून घ्यायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, मे बी थोडंसं लांबून असल्यामुळे जवळून दिसत नसेल चांगलं, तर मी तुम्हाला अजून जवळून झूम करून दाखवते। आता हे तुम्हाला नक्कीच व्यवस्थित दिसत असेल, तर बघू शकता अशा प्रकारे आपण थ्रेड जो आहे आपला खालचा वरती घेतलेला आहे। तर आता ह्या थ्रेडनं आपण हे पूर्ण राऊंडवरती स्टिचेस टाकून घेऊया। आपली जी चेन स्टिच आहे ना ती टाकून घेऊया। आता तुम्हाला चेन स्टिच कशा प्रकारे असते हे जर नवीन असणाऱ्या मैत्रिणीला समजत नसेल तर तुम्ही नक्कीच गेला व्हिडिओ जो आहे ना, मागचा व्हिडिओ, तो बघायचा आहे। आता इथे मी पूर्ण हे चेन स्टिचने कव्हर करून घेते। आता ह्या प्रकारे आपण हे पूर्ण स्टिच टाकून घेऊया। एकदम राऊंडवरती जवळजवळ स्टिचेस इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। लांब लांब स्टिच टाकू नका,
जेणेकरून आपला जो लुक आहे ना तो व्यवस्थित प्रॉपर गोलमध्ये येणार नाही. जवळजवळ स्टिच टाकायचं आहे. मी आता ह्या पद्धतीने पूर्ण राऊंडवरती स्टिच टाकून घेतले आहे. आता ह्या स्टिचवरती आपल्याला इथे कट्स पाईप भरायचा आहे. सुईमध्ये सर्वात आधी आपण इथे कट्स पाईप घेऊया आणि मग आता इथे डिझाईन पूर्ण कंप्लीट करूया. मी ह्या पद्धतीने सुईमध्ये कट्स पाईप भरून घेतलेले आहे. आता आपण बघूयात कशा प्रकारे स्टिच करायचं आहे. आता इथे आपल्याला अशा प्रकारे टाका पकडायचा आहे. ह्यामध्ये आपल्याला 4 किंवा 5 कट्स पाईप सोडायचं आहे. तुमचे ज्या आकारावर कट्स पाईप असतील ना त्यावरती तुम्ही ते सोडून घ्या. माझे कट्स पाईप खूप स्मॉल आहेत, छोटे आहेत, त्यामुळे मी इथे 5 टाकत आहे. तुम्ही तुमच्या कट्स पाईपच्या लहान मोठ्या साईजनुसार इथे कट्स पाईप भरून घेऊ शकता. तसं इथे 4चं पण फ्लॉवर सुंदरच दिसेल. आता तुमच्या आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला जेवढे काही फ्लॉवर्समध्ये टाकायचे असतील ना कट्स पाईप तेवढे तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. आता आपला जो आकार आहे ना त्या टाईपवरतीच आपल्याला इथे काम करायचं आहे. आता इथे आपण एक टाका टाकला आणि त्यानंतर समोर एक टाका मी टाकून घेतलेला आहे. आता इथे बाजूला आपल्याला असा तिरपा म्हणजे साईडला एक टाका टाकून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही मी स्टार्टिंग कशी केलेली आहे. इथून जो टाका टाकलेला होता तिथं एक टाका मणी भरून टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर छोटासा टाका टाकून मग साईडला इकडे टाका टाकलेला आहे. आता आपल्याला इकडे कंटिन्यू वर्क करत जायचं आहे समोर, त्यामुळे आपण ह्या साईडला टाके टाकत जाणार आहोत. आता तुम्हाला एक एक प्रोसेस व्यवस्थित समजेल. जसं जसं वर्क करत जाईल ना तसं तसं समजेल. आता परत मी इथे 5 कट पाईप सोडणार आहे आणि ह्या पद्धतीने इथे स्टिच करणार आहे. तर खालून आपण काढून घ्यायचा आहे टाका व्यवस्थित. वरती असा खेचायचा आहे, बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीने. आता इथून आपल्याला इथं जवळ एक टाका टाकून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला टाका जवळच इथे टाकून दाखवते. ह्या पद्धतीने मी जवळच टाका टाकलेला आहे. मग आता इथे आपल्याला परत कट पाईप टाकायचा आहे. मी इथे 4च कट पाईप्स घेतलेले आहे दुसऱ्या लाईनमध्ये, कारण का 5ची थोडंसं लाईन खूप मोठीच होत आहे, त्यामुळे मी 4 लाईन घेतलेल्या आहे. अशा प्रकारे जशा पद्धतीने ॲडजस्ट होईल ना त्या पद्धतीने आपल्याला वर्कमध्ये वेगळेपणा करून वर्क सुंदर असं बनवायचं असतं. तर इथे समोर आणखी एक टाका टाकून घेतला जवळच. आता मी तुम्हाला परत दाखवते. इथे मी पहिला टाका टाकला अशा पद्धतीने. पहिला टाका मी वरती काढलेला आहे, तुम्हाला जवळून दाखवते. आता त्यानंतर समोर आपल्याला एक टाका जवळच टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने वर खेचून घ्यायचं आहे. आता आपल्याला इकडे साईडला टाका टाकायचा आहे. मी इथे 4 लाईनचंच वर्क करणार आहे. तुमच्या फ्लावरमध्ये जे काही पानाचा आकार असेल त्यामध्ये 5 जरी तुमच्या लाईन बसत असतील तर तुम्ही तेवढ्या काढू शकता. एखादी वेळेस आपला धागा जो आहे तो टाईट होतो, तर त्यावेळेस काय करायचं, जवळच एक टाका टाकून घ्यायचा. मग तो धागा आपला थोडंसं लूज पडतं. तो टाका जर आपला व्यवस्थित वरती निघतच नसेल तर आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. तुमचा सुद्धा धागा व्यवस्थित निघत नसेल पहिला धागा, तर तुम्ही तिथे दुसरा टाका टाकून परत एक स्टिच टाकून घेऊ शकता. आता ह्या टाक्यामध्ये मी परत मणी टाकून घेते. जे काही आपले बीड्स असतील कट्स पाईप ते आपल्याला ह्यामध्ये अशा प्रकारे टाकायचं आहे. जास्तीचे वाटत असतील
तर ते आपल्याला लगेचच कमी करून घ्यायचं आहे. माझे थोडंसं 2 एक्स्ट्राचे पडलेले आहेत, ते मी वरती अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने खेचून घेते. हे बीड्स थोडे छोटे असल्यामुळे थोडंसं स्टिच करायला त्रास होत आहे. एकदमच स्मॉल साईजचे बीड्स आहेत. आता लगेच समोर आपण इथे 2 स्टिच टाकून घेऊया. एक मोठी स्टिच टाकायचं आहे. आता एक स्टिच टाकून झाली, त्यानंतर लगेचच इथे छोटी स्टिच आपल्याला टाकायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढच्या पाकळीमध्ये जायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे जवळच एक स्टिच टाकायचं आहे. अशा प्रकारे टाका काढून घेतला. त्यानंतर इथे आपण मणी भरून घेऊया आणि इथे परत मणी टाकून घेऊया. इथे पण आपल्याला 4च मणी सोडायचं आहे सुईमध्ये. आता धाग्यामध्ये मी 4 मणी सोडून घेते आणि तुम्हाला परत दाखवते. आता इथे 4 मणी टाकून झाले. मग त्यानंतर अशा प्रकारे एक स्टिच करून घेऊया. इथे आपल्या पाकळीच्या बाहेर गेलं तरी काही आपल्याला हरकत नाही, कारण का आपल्याला इथे एक अंदाज येतो की आपला फ्लावर कशा प्रकारे तयार होतो. जेव्हा आपण कोणतीही साईज ड्रॉ करतो ना, तिथे आपल्याला एखाद्या फ्लावरची डिझाईन जी आहे ना ती ॲडजस्ट करून काम करावं लागतं. जसं आपण ड्रॉ केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने होईलच असं नाही. एखादी वेळेस आपल्या मण्याच्या साईजनुसार वेगवेगळ्या बीड्सच्या शेपवर सुद्धा आपलं काम अवलंबून असतं. त्यामुळे ज्या साईज जिथे आपली डिझाईन ड्रॉ आहे त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने जर काम जमत नसेल तर काही हरकत नाही. व्हिडिओ अगदी जवळून असल्यामुळे थोडंसं क्लिअर दिसत नसेल, कारण का तुम्हाला समजावं यासाठी मी पूर्ण जवळून दाखवत आहे व्हिडिओ. आता लगेच आपण बाजूला स्टिच टाकून घेऊया. सेम प्रोसेसनी काम करायचं आहे. आता इथे आपण मणी सोडायचा आहे, परत वरती जायचं आहे. मग इथे 2 टाके टाकायचं आहे, साईडला 1 टाका टाकायचा आहे, परत खालती यायचं आहे. तुम्हाला फक्त स्टेप ध्यानात ठेवायचा आहे, म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे आणि पूर्ण ह्या पेटल्सवरती काम करायचं आहे. आता मी इथे 4 पानं जे आहेत ना ते बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण इथे पुढचं 5वं पान कशा प्रकारे बनवायचं बघूयात. इथून मी टाका इथे समोर अशा प्रकारे टाकणार आहे. खूप लांब इथे टाका आपल्याला टाकायचं नाही. आता सुईमध्ये मणी भरून घेऊन ह्यामध्ये आपल्याला मणी सोडायचं आहे टाक्यामध्ये. आता ह्या पद्धतीने आपण सुईमध्ये मणी भरून घेतलेले आहेत. 4 इथे मणी आपण खाली टाकणार आहोत. 4च मणी आपल्याला इथे सोडायचं आहे. ह्या पद्धतीने 4 मणी सोडले. मग इथे आपल्याला समोर हा जो आहे ना मण्यांचा टाका समोर ह्या पद्धतीने टाकायचा आहे आणि टाका हळूवारपणे वरती काढून घेऊया. या पद्धतीने काढून घेतला. त्यानंतर समोरच 1 टाका टाकायचा आहे. त्यानंतर इकडे बाजूला 1 टाका टाकून घ्यायचा आहे. मग परत आपल्याला ह्यामध्ये मणी सोडायचा आहे 4. मणी मी इथे सोडले. मग रिपीट इथे आपल्याला टाका यायचा आहे, सेंटरवरती टाका टाकायचा आहे. सेंटरवरती टाका टाकून वरती काढून घ्यायचा आहे.
ह्या पद्धतीने। मग परत इथे समोर टाका टाकायचा आहे, छोटासा जवळच टाका टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ती लाईन जी आहे ना जवळ टाका टाकल्यामुळे बार बारदा हलणार नाही। परत आपल्याला इथे दुसरा टाका साईडलाच टाकून घ्यायचा आहे, आडवा टाका टाकायचा आहे। मग ह्यामध्ये सुद्धा शुगर मनी सोडायचा आहे। आता इथे आपण मणी टाकून घेऊया। सेम प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायचं आहे। हे आपलं पूर्ण पान जे आहे ना ते आपण स्लीव्जवरती डिझाईन जर बनवली तर खूप सुंदर दिसतं। हा जो पान आहे तो आपण स्लीव्जवरती टाकायचा आणि मध्ये जो राऊंड दिलेला आहे त्या जागी आपण जर आपली जी सिल्क थ्रेड असते ना त्याची आपण फ्रेंच नॉट जर दिलीत ना तर खूप सुंदर असं आपलं वर्क दिसतं। त्याऐवजी तुम्ही इथे सेंटरवरती जे आपण गोल राऊंड आहे ना इथला, मी तुम्हाला दाखवते, हा जो गोल राऊंड आहे इथे आपण एखादा स्टोन वगैरे चिटकला तरी खूप सुंदर दिसतं आपलं वर्क। तर हे मी तुम्हाला स्टिच करून दाखवते। पूर्ण फ्लावर जर तुम्हाला मी दाखवत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, कारण का हे हाताचं काम आहे, ह्याला थोडंसं वेळ हा लागणारच आहे। त्यामुळे तुम्हाला वाटत असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप स्किप केलेला आहे, पण स्किप करूनच दाखवावं लागेल, कारण का हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप मोठा होईल। आणि हाताचं काम कसं असते ना आपलं, थोडंसं हाताच्या कामाला जे आहे वेळ लागतो, हे आपलं मशीनचं काम नाही, हाताचं काम आहे, त्यामुळे त्याला व्यवस्थित वेळ लागतोच। एखाद्या वेळेस टाका गच्च टाईट होतो, त्यामुळे ते टाका व्यवस्थित वरती येत नाही, त्यामुळे मी टिप्स सांगितलेली आहे। तर काय करायचं आहे, ज्यावेळेस टाका निघतच नसेल एखादा वरती तर आपल्याला तिथे दुसरा जवळच छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तो टाका जो आहे ना व्यवस्थित खालच्या साईडला येईल। इथे मण्यांचा होल खूपच कमी आहे, एकदम बारीक मणी आहेत, त्यामुळे मणीसुद्धा व्यवस्थित बाहेर येत नाहीत, त्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे। जर तुम्ही मोठ्या साईजचे कट्स पाईपचा यूज केलात ना तर तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचं कामसुद्धा फास्टमध्ये होईल। तर अशा प्रकारे आपण 4-4 लाईनमध्ये हे जे पान आहे ना ते बनवून घेतलेलं आहे। अशा प्रकारचं तुम्ही सुंदर असं पान एखाद्या ब्लाऊजच्या डिझाईनवरती, स्लीव्जवरती, कोणत्याही पॅटर्नवरती जर तुम्ही टाकून घेतलात तर खूप सुंदर असा तुमच्या ब्लाऊजला लुक येईल। तर इथे मी एंड नॉट देऊन घेते। एंड नॉट कशा प्रकारे द्यायचं हे पण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मी इथे पूर्ण आउटलाईन करून घेते। तुम्ही इथे शुगर बीड्सच्या सुद्धा मण्याने आउटलाईन करून घेऊ शकता। मी इथे साध्या आपला जो दरी थ्रेड आहे ना खालचा त्यानेच आउटलाईन करून घेत आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने आउटलाईन जरी केली तरी खूप सुंदर अशी आउटलाईन आपली तयार होते। अशा प्रकारे आपण एक एक चेन टाकून ही जी आउटलाईन आहे आपली, जी आपण फ्लावरला जो गोल असा पानाला आकार दिलेला आहे तोच सेम आपल्याला इथे त्यावरतीच आपल्याला इथे एक एक स्टिचेस टाकून घ्यायचा आहे। इथे काही अवघड नाही आहे, आपण ज्या प्रकारे चेन स्टिच टाकतो ना त्याच प्रकारे टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात मी इथे ह्या पद्धतीने आउटलाईन करून घेतलेली आहे। पूर्ण आउटलाईन करून मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। जवळजवळ आपल्याला इथे स्टिच टाकून घ्यायचं आहे। एकदम लांब लांब पण तुम्ही स्टिचेस टाकू नका। आपला जो आकार आहे तो व्यवस्थित येण्यासाठी जवळजवळ आपली जी चेन स्टिच आहे ती टाकून घेऊयात। आता ह्या प्रकारे मी पूर्ण राऊंडवरती तुम्हाला इथे वर्क करून व्यवस्थित दाखवते। जे आपले स्टिचेस आहेत ते पूर्ण मी टाकून सर्कल आपल्या जे फुलावरती आहे टाकून मी तुम्हाला रिपीट दाखवते। तर मी पूर्ण फ्लावरवरती इथे आउटलाईन करून घेतलेला आहे। तुम्ही इथे एखाद्या अशा प्रकारे मोती पण स्टिच करू शकता, कोणतंही तुम्ही इथे व्हेरिएशन या फुलावरती करू शकता। एखादी इथे तुम्ही सिल्क थ्रेडचा नॉट पण टाकू शकता, फ्रेंच नॉट, अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपने आपण इथे वर्क करू शकतो। सिक्वेन्स पण इथे स्टिच करू शकतो आपण,
म्हणजे आपली टिकली असते ना ती इथे सेंटरवरती स्टिच करू शकतो। अशा प्रकारे आपण हे फ्लॉवर आजचं शिकलेलं आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती बघायला भेटणार आहे। चॅनलवरती काही अडचणी आल्या असतील म्हणजे व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या असतील नक्कीच विचारा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इथेच थांबूया। बाय बाय।